खिंचीपूरक कालव्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज विभागाने असं पहिलं प्रयोग पाणी इथलं नवेगाव खैरीचं पाणी खिंचीला जाऊ शकते का याची आज टेस्टिंग होत आहे। प्रत्यक्षामध्ये सुमारे 6 ते 7 किलोमीटर भुयारांनी असा एक मोठा एक्वाडक्ट, यामुळे ही जी पूर्ण नवेगाव खैरी धरणाची जी पार होती त्यामध्ये कॉपर डॅम बांधून आणि हे गेट या माध्यमातून नॅचरल कोर्समध्ये पाणी जाणार आहे आणि इथले मगरी किंवा मासे हे इतर ठिकाणी जाऊ नये म्हणून इथं पूर्णपणे जाळी बसवण्यात आलेली आहे आणि नॅचरल कोर्समध्ये हा पाणी खिंचीत कशा पद्धतीने जाईल याची आज टेस्टिंग विभागाने ठेवलेली आहे। ते पाहण्यासाठी मी आज या डॅममध्ये आलेलो आहो। प्रत्यक्षात इथं आल्यानंतर इथून पूर्णपणे रामटेकचं अंतर खिंचीचं खूप दूर आहे, परंतु नॅचरल कोर्सने आता हे पाणी जाणार आहे। हे गेट उघडल्यानंतर हे पाण्याची सुरुवात होईल आणि यात काही मी विजिट केल्यानंतर मला काही सुधारणा दिसलेल्या आहेत, त्या करण्याच्या सूचना मी विभागाला दिलेल्या आहे। आणि देशातील फार कमी ठिकाणी अशा पद्धतीचा प्रयोग झाला असेल की एक डॅमचं पाणी दुसऱ्या डॅमात नदी जोड प्रकल्प होत आहे, परंतु आता हा धरण जोड प्रकल्प झालेला आहे आपल्या मतदारसंघाचा। आणि यामुळे जे रामटेकमधून कांदेरी ब्रांच, रामटेक ब्रांच कॅनल किंवा आणि कांदेरी ब्रांचमधले वायगाव सिरसोलीचा जो टेलचा भाग आहे, महालगाव, पिंपळगाव, सुकडी, वायगाव त्या भागात किंवा जे टेलचे शेतकरी आहेत त्यांना नवेगाव खैरीतून जेव्हा पाणी सोडत होतं तेव्हा त्यांना पाणीची लेवल मिळत नव्हती किंवा त्यांच्या शेतामध्ये पाणी जायला खूप वेळ लागत होता। परंतु आता खिंचीचं सपोर्टिंग सिस्टम झाल्यामुळे जी लेवल खाली पडली असते ते खिंचीचे गेट उघडल्यामुळे ते मॅच होतील आणि मॅच झाल्यामुळे जे टेलच्या लोकांना जे पाणी मिळायला त्रास होत होता किंवा त्यांच्या पिकांचा नाश होता तो आता होणार नाही। जलसंपदा विभागाने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे। हा प्रकल्प फार उत्तम आहे आणि मला विश्वास आहे की तोटलाडो धरणानंतर आता या गेटमुळे हे जी इथून आता पाणी उघडल्यानंतर पूर्णपणे खिंचीला पाणी जाण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि मला विश्वास आहे की या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल।